फक्त आरक्षणच मागताय, नाही तुमची बायको मागत. कुणीतरी एक मुलगी होती क्रांती मोर्चातली, तिच्या तोंडातून असं वाक्य गेलेलं आहे की देवेंद्र फडणवीस साहेब, मी मराठा आरक्षण मागते, तुमची बायको मागते. तर हे वाक्य माझ्या तोंडातील नाही. माननीय मुख्यमंत्री साहेब, आम्ही फक्त आरक्षणच मागताय, नाही तुमची बायको मागत. मोठे मोठे लोक चुकतात. मी म्हणत नाही की मी चुकले नाही. पहलगामच्या प्रकरणामध्ये मी चुकले असेल, माफी पण मागितली, मी दिलगिरी व्यक्त केलेली आहे. अनेक मोठे मोठे लोक चुकतात, पण त्यांना तुम्ही ट्रोल करत नाही. काही तुमचा कोणता दबाव आहे का? तुम्ही माघार घेत आहात? तुमच्या उमेदवारी संदर्भामध्ये माघार घेत आहे. माझ्यावर कुठल्याही प्रकारचा दबाव नाही. उमेदवारी मागे घेतल्यानंतर पूजा मोरे यांनी आपली भूमिका मांडली. यावेळी त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला. पुणे पालिकेच्या प्रभाग 2 मधून भाजपाने त्यांना उमेदवारी दिली होती. उमेदवारी अर्ज भरल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी मोठा जल्लोष केला होता. पण त्यांचा हा आनंद जास्त काळ टिकला नाही. अवघ्या 2च दिवसात त्यांना उमेदवारी मागे घेण्याची वेळ आली. भारतीय जनता पार्टीकडून कुठलाही दबाव वापरला गेला नाही. कारण खरं तर दबाव जर त्यांना असता किंवा पहिल्या त्यांनी उमेदवारीच मला दिली नसती. हा सर्वस्वी निर्णय माझा होता. मी घेतलेल्या भूमिकेमुळे काही पक्षाच्या जागांवर अडचण निर्माण होते की काय, असा प्रश्न निर्माण झाला होता. मला असं वाटतं की मी एकटी निवडून येण्यापेक्षा भारतीय जनता पार्टीचे अनेक लोक त्या ठिकाणी सभागृहामध्ये बसणं मला गरजेचं वाटलं. आणि त्याच्यामुळे स्वतः जबाबदारी स्वीकारून माझ्या मागच्या आयुष्याची जबाबदारी स्वतः मी स्वीकारली आहे आणि मी त्याग करण्याचं ठरवलेलं आहे. आजही त्यांनी तुझ्या चुकीचा व्हिडिओ व्हायरल करतात, ते चुकीचं घडतं हे मला माहिती आहे. तुम्ही निर्णय घ्याल तो आम्हाला मान्य असेल असं पक्ष नेतृत्वाने सांगितलं. पण स्वतः मी एक पत्नी कशी असावी, दुसऱ्यांवर अन्याय होऊ नये म्हणून माघार काय घ्यावी ते या वाघिणीने दाखवलंय. मी माझ्या वतीनं माझ्या मित्रांच्या वतीने आभार व्यक्त करतो. पालिका निवडणुकीत अनेक नाट्यमय राजकीय घडामोडी घडत असल्याचं पाहायला मिळत आहे. पूजा मोरे जाधवांच्या बाबतीतही असाच काहीचा प्रकार घडलाय. भाजपात प्रवेश करण्यापूर्वीची राजकीय वक्तव्य आणि सोशल मीडिया पोस्टमुळे त्यांची उमेदवारी धोक्यात आली आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यादरम्यान दहशतवाद्यांनी धर्म विचारून पर्यटकांची हत्या केली नसल्याचा दावा पूजा मोरे जाधव यांनी केलेला होता. त्यावेळी पूजा यांच्या त्या वक्तव्याचा व्हिडिओ प्रसारमाध्यमांमध्ये चांगला चर्चेत आलेला होता. तसंच मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान त्यांनी मुख्यमंत्री फडणवीसांविषयी आक्षेपार्ह विधान केल्याचा दावा सोशल मीडियातील पोस्टमध्ये करण्यात आलाय. भारत जोडो यात्रेत राहुल गांधींसोबतचा त्यांचा फोटोही विरोधकांसाठी टीकेचं अस्त्र ठरला. भाजपातील एका गटाने जाणीवपूर्वक सोशल मीडियावरती रान पेटवल्याचा दावा पूजा मोरे जाधवांनी केलाय. कुणीतरी एक मुलगी होती क्रांती मोर्चातली, तिच्या तोंडातून असं वाक्य गेलेलं आहे की देवेंद्र फडणवीस साहेब, मी मराठा आरक्षण मागते, तुमची बायको मागत नाही. तर हे वाक्य माझ्या तोंडातील नाही. हे वाक्य कुणतरी इतर मुलींनी बोललेलं आहे, परंतु आज ते माझ्या तोंड घशी पाडलेलं आहे आणि हे मीच बोलला सांगते. मी वारंवार सांगतेय की हे वाक्य माझं नाही, मी व्हिडिओ रिलीज करते. गेल्या 2 दिवसांपासून पूजा यांच्या उमेदवारीवरून सोशल मीडियावर बरीचशी चर्चा रंगली होती. त्यामुळे भाजपावरती दबाव वाढल्याचं चित्र होतं. भाजपाने वरिष्ठ नेते आणि ध्येय धोरणांवरती टीका करणाऱ्याला उमेदवारी दिल्याची टीका पूजा मोरे जाधवांच्या विरोधकांकडून करण्यात आलेली होती. त्यामुळेच अखेर त्यांच्यावरती उमेदवारी मागे घेण्याची नामुष्की उडाली. वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत, पुणे.